विकास। रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर बाजारपेठेत आणि तेही चक्क मानवी वस्तीच्या ठिकाणी बिबट्याचा वावर सुरू असल्याची चर्चा तसेच भटक्या आणि पाळीव कुत्र्यांचा फडशा पाडल्याच्या घटना घडल्या असल्यानं बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। एकीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालं असतानाच 2 दिवसांपूर्वी रात्री 10च्या सुमारास पोस्ट गल्ली रस्त्यामार्गे 4चाकी कार घेऊन घरी येणाऱ्या सौरव रसाळ यांच्या गाडीसमोर येऊन बिबट्यानं दर्शन दिलं। हे दृश्य त्यांच्या कारच्या लाईटमध्ये कैदही झालं असल्याचं दिसून आलंय। संगमेश्वर भागात बिबट्याचा वावर आहे हे स्पष्ट झाले। तसेच कॅमेऱ्यात कैद झालेले बिबट्याचं दृश्य सर्वांच्या मोबाईलपर्यंत पोहोचल्याने लोकांच्या मनातील बिबट्याची दहशत अधिक गडद झाली आहे। तर बिबट्याचा शहरात आणि मानवी वस्तीत वावर असल्याच्या सोशल मीडिया तसेच वृत्तपत्रात प्रसारित झालेल्या वृत्ताला दुजोराही मिळालाय। काल पहाटे याच पोस्ट गल्लीत असलेल्या सौरव रसाळ यांच्याच घरासमोरील पडवीत आजूबाजूला बिनधास्तपणे टेहाळणी करून पडवीच्या कठाड्यावर रुबाबात उभे राहून बाजूच्या बंद असलेल्या एका घराच्या अडगळीत लावण्यात आलेल्या पत्रावरून उडी घेत त्या ठिकाणी असलेल्या कुत्र्यांच्या पिल्लावर झडप घालून 2 पिल्लांना घेऊन तेथून पळ काढला। हे सर्व दृश्य सौरव रसाळ यांच्या घराला लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात कैद झालेले स्पष्टपणे दिसून येत आहे। मात्र आदल्या दिवशी आलेल्या बातमीची दखल घेत वन विभागाकडून सौरवच्या 4चाकी समोरून ज्या ठिकाणी बिबट्यानं पळ काढला त्या ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले असून याच दिशेहून जर बिबट्या आला असेल
तर साहजिकच त्या कॅमेऱ्यातही कैद झालेला दिसून येईल। जर का वेगवेगळ्या मार्गाने त्याचे येणं जाणं आणि वावर असेल तर एकाच ठिकाणी लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात कसे दिसून येणार, हा मात्र यक्ष प्रश्नच आहे। यासाठी वन विभागानं ग्रामस्थांना विश्वासात घेऊन अधिक कॅमेरे लावण्याची तसदी घ्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। एकीकडे बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असताना याबाबत वन विभाग मात्र उदासीन असल्याचं बोललं जात आहे। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।